ना की एस टी स्टँड पाहिलं असेल तुम्ही, हे एस टी स्टँड होत नाही म्हणून किती वेळा आपल्याकडेच न्यूज बनवत होत्या आणि तो एस टी स्टँड ज्यावेळेस बनवायला घेतला आपण मंजूर करून त्यावेळेस ते एस टी स्टँड खाजगी जागांमध्ये ग्रामपंचायत किंवा सरपंच कॉन्क्रिटीकरणाचं अतिक्रमण हा कुठला दृष्टिकोन आहे विरोधकांचा मला समजला नाही. का विकास करायचं नाही करायचं आणि कशा पद्धतीने करायचं हे अद्यापपर्यंत समजलं नाही. आणि जनता माझी इथली खूप खूप सज्ञान आहे, त्यांना विरोधक कशा पद्धतीने अडवणूक आणतात ते माहीत आहे आणि ते झाल्यानंतर ते निकृष्ट दर्जाचं आहे एवढ्यापर्यंत. तर जिल्हा परिषदेचे इंजिनियर आहेत अभियंता त्यांनी येऊन त्याची कोर टेस्ट केले, त्याचे रिपोर्ट्सही खूप चांगले आलेले, त्यांच्याकडे ते रिपोर्ट्स आहेत, हवं तर तुम्हाला भेटून जातील. जे माझ्यावर आरोप झालेत त्या आरोपांबद्दल एक एक आपण मुद्द्यासूद घेऊया. पहिला की डिस्कवर रिसॉर्टमध्ये वसुलीचा विषय, बरोबर काहीतरी असाच विषय आहे. तर 2021ला जवळजवळ 42 ते 45 लाख रुपये त्या डिस्कवर रिसॉर्टची वसुली थकबाकी होती आणि मी जिथून सरपंच बसलो त्या योग्य पद्धतीने आपण त्यांचे चोखपणे त्याचे बजावणी करून त्यांच्याकडून आपण ती वसुली करून घेतलेली आहे. जवळजवळ 20 ते 21 लाख रुपये आपण त्यांच्याकडून वसूल केलेले आहेत. ते आपली ग्रामपंचायत खुली किताबे समोर आहेच. दुसरीकडे की 2009 पासून तर 2021पर्यंत वसुली का झाली नाही याचं कारण मला अद्याप माहीत नाही. आणि जे उर्वरित रक्कम आहे जी का आता त्यांच्याकडे बॅलन्स रक्कम आहे जी पूर्वीपासूनची ती 100% आपण वसूल करणार आहे. 2 वेळा त्यांना रिटार्जचं आपण प्रोसेस केलेली आहे, जप्तीपर्यंत विषय गेलेला आहे. जर त्यांनी वेळोवेळी आपल्याकडे वेळ मागून त्यांच्या 2-2, 4-4, 5-5 लाख रुपये त्यांनी आपल्याकडे जमा केलेले आहेत. याच्यापुढे असं असेल तर त्यांच्यावरती आपण कठोर कारवाई करून कशा पद्धतीने आपल्याला वसुली करता येईल त्याचा आपण प्रयत्न करू. तिसरी गोष्ट आहे की एक 420 म्हणजे मला हा शब्द समजला 420 म्हणजे काय नक्की विषय. एक बाजूला फॅन्टसी निकेतन म्हणून एक सोसायटी आहे, तिथेशी 4च लोक राहतात साहेब. आम्ही ज्या दिवशी मी निवडून आलो 56 लोकांची सोसायटी, 4च लोक राहतात, 4 ते 6 लोक. आणि त्या लोकांना तिथेशी बिल्डर सोडून पळून गेला होता आणि मग त्या लोकांना पाणी पिण्याची अडचण होती. पाणी कसं ॲडजस्ट होतील, लाईट बिल कसं ॲडजस्ट कराल, मेंटेनन्स कसं ॲडजस्ट कराल, या हिशोबाने ते माझ्याकडं, मी 10 फेब्रुवारीला सरपंच झालो, ते माझ्याकडे खूप राऊंड मारायचे. तर त्या लोकांची समज घातली मी की तुम्हाला या सर्व गोष्टी ज्या कायदेशीररित्या आहेत त्या पूर्तता करणं आहे. तुमच्याकडे अधिकार नाही तर बिल्डरकडून व्यवसायाकडून तुम्ही केस करा, काय करा, पण ते पूर्तता करून घ्या. आणि त्या अनुषंगानेच आपण त्यांना कळवलं आहे. दुसरी गोष्ट आहे का ते जे 420 हा शब्द वापरला आहे, हा शब्द का वापरला मला माहीत नाही, कारण की त्याला कर आकारणी बघा, ती बिल्डिंग अधिकृत अनधिकृत जी काय असेल त्याला कर आकारणी 2017मध्ये झालेली आहे. त्यानंतर जे अनधिकृत बांधकाम बोलत आहेत, जे खालची दुकान गाले किंवा शॉप बोलत आहेत, त्या शॉपची सुद्धा कर आकारणी 2018मध्ये झाल्या. मी आल्यानंतर त्या लोकांची जनसेवा करायची, त्या लोकांना पाणी प्यायला नाही. माझ्याकडे बरेच दिवस ते पाण्यासाठी राऊंड मारायचे. आमची सोसायटी फर्म नाही साहेब, आम्ही कसं त्या लोकांकडून आम्ही पैसे वसूल करू, आम्ही कशा पद्धतीने चालू, आमच्यावर विनंती करा. त्या हिशोबाने तो घडलेला प्रकार भोगवाट्याप्रमाणे तर सर्व खोटी गोष्ट आहे. ती गोष्ट कोणता बिल्डर संपर्कात आहे त्या लोकांच्यासाठी आपण त्या गोष्टी करता आल्या त्यावेळेस त्या केल्या. बाकीचं आपण पोलीस स्टेशनला जे काय स्टेटमेंट द्यायचं ते दिलेलं आहे. दुसरी गोष्ट की राहिला विषय का विकासाच्या बाबतीत, ते विकासाच्या बाबतीत तुम्हाला मी आता सांगितलं काय कशा पद्धतीने मी अद्यापपर्यंत केलं आहे एक सरपंच म्हणून. दुसरी गोष्ट मला एक सार्थ अभिमान आहे या गोष्टीचा की माझ्या इथला एकूण एक नागरिक काही बोटावर विरोधक वगळता त्यांना रस्ते दिले, आपण पाणी दिलं, स्ट्रीट लाईट दिल्या. त्यानंतर आरोग्याच्या दृष्टिकोनाने इथेशी चांगले हॉस्पिटल नव्हते. जर कुणाला अटॅक आला, काय झालं, कुणाला ब्रेन स्ट्रोक आलं, कुणाला कार्डियाक अरेस्ट झालं तर इमिजिएटली काय करणार, तर मग त्यांना आपण ॲम्ब्युलन्ससुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे. दुसरी गोष्ट की कोणाच्याही घरी प्रसंग आला तर तो माझ्या कुटुंबातला प्रसंग आहे असं समजून सगळ्याकडे जाणारा सरपंच म्हणून मला एक त्या गोष्टीचा खूप आनंदाने माझं नाव घेतात. त्याच्यामध्ये काय प्रकार घडला ते तुम्हाला सांगायची गरज नाही, ती तुम्हीच न्यूज लावलेली. ती पण त्या ग्रामपंचायतमध्ये जो विरोधक आहे विजय हजारे, ज्या लोकांनी त्याला निवडून दिलं, ज्या गावाल्यांनी त्याला निवडून दिलं, त्या रस्त्यामध्ये त्या नाल्यामध्ये त्यांनी भराव केला आणि त्या रस्त्यामध्ये ती भिंत बांधली. त्या अनुषंगाने त्या ग्रामस्थांनी माझ्याकडे तक्रारी अर्ज दिला की ही जी भिंत आहे ही भिंत काढून आमचा रस्ता मोकळा करून द्यावा. त्याच अनुषंगाने आपण त्याला नोटीस काढली. त्या नोटिसाचा राग धरून ग्रामपंचायत बाजूला होती म्हणून त्यांनी लगेच त्या कुटुंबाला घेऊन आपल्यावरती जो हल्ला केला तो सगळ्यांच्या वर. दुसरी गोष्ट ग्रामपंचायत जी आहे ती कोल्हाऱ्यामधला धामोट्याला आली. त्यांचं असं म्हणणं होतं की त्याचे पेपरही सादर केले, ठराव अगोदर घेतला गेला, ठराव घेतल्यानंतर दुसऱ्या महिन्यामध्ये
की ती ग्रामपंचायत दुरुस्तीचं काम पण ज्यावेळेस चालू करतो आहे तर त्याचं लिगली सगळे ठराव जे गोष्टी तुम्ही बोलता TS वगैरे ते सर्व लिगली करून आपण त्याच्यानंतरच आपण ती ग्रामपंचायत हरवलं आहे. ग्रामपंचायतचं जे नूतनीकरणाचं काम सुरू आहे त्याला कालावधी किती होता? आता संबंधित ठेकेदार आहे बघा, याच्यापूर्वी जो ठेकेदार होता त्यांनी काम सुरूच केलं नाही, मग त्याच्यावर आपण कारवाई केली आणि त्याच्याकडून ते काम काढून पुन्हा त्याची निविदा सादर करायला लावली. आपण निविदा सादर केल्यानंतर नवीन ठेकेदाराला त्या ठेकेदाराने जे काय काम केलं त्यानंतर त्या काय झालं की त्या गडबडीमध्ये त्याला 31 दिवसाचा कालावधी होता. आता त्याला मुदतवाढीसाठी त्यांनी प्रस्ताव सादर केला आहे. हा जो विषय हा खूप एकदम सेन्सिटिव्ह विषय झाला, त्याच्यामुळे त्यांना आम्ही सक्त ताकीद दिली तुमचा कायदेशीररित्या जर तुम्ही पूर्ण असाल तर तोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीला हात लावायचा नाही. त्यांनी मुदतवाढीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर केला आहे, त्यानंतर ग्रामपंचायतीकडे सादर केला आहे. परंतु आता त्याला जो विरोध आहे म्हणजे शासनाचा सर्व स्थानिकांचा, त्याच्यामुळं तो करेल नाही करेल ते माहीत नाही, पण त्याची इच्छा करायची दिसत नाही. त्याच्यामुळं याच्यापुढे त्याला बेदखल करू त्यातून आणि नव्याने ते काम चालू करून घेऊ. ज्याच्याकडून गोष्ट इथंशी 300 का जास्तपेक्षा अनधिकृत बांधकामं झालेली आहेत, पण ती माझ्या कारकिर्दीत नाही झाली. तुम्हाला हे पण सांगतोय, ही जी बांधकामं झालेली आहेत ती 2021च्या पूर्वी झालेली आहेत. 2021च्या पूर्वी इथे काही रिझर्वेशन असतील, बाकी ज्या ठिकाणी म्हणजे हे बघा नेरळ ही जी माझी ग्रामपंचायत आहे 3 प्राधिकरण आहेत तशी. एक पहिल्यांदा की नेरळ विकास प्राधिकरण, त्यानंतर MMRDA म्हणजे कलेक्टर अंडर आलं, ते जिल्हाधिकाऱ्यांकडे आलं. तिसरं की गावठाण. आता गावठाणमध्ये जे काय माझ्याकडे अधिकार आहेत ते गावठाणमध्ये अधिकार आहेत. दुसरी गोष्ट आहे का जेवढे पण बांधकामं झालेले आहेत जवळजवळ 90% बांधकामं मी तुम्हाला बोलतो आहे, तुमची आपली ग्रामपंचायत खुली किताब आहे तुम्ही जाऊन चेक करा की 90% बांधकामं ही मी सत्तेत बसण्याच्या पूर्वीच झालेली आहेत. आणि कसं झालं आहे की आता गावात पण एखादं घर होतं आहे तर त्या घराला मी डायरेक्ट कर आकारणी करूच शकत नाही ना, कारण की इथेशी जे नवीन UPDCR त्याप्रमाणे सगळ्यांनी हे घेतलं पाहिजे. त्याप्रमाणे 18 जुलै 2016चं जे परिपत्रक आहे त्या अन्वये आपण त्यांना कर आकारणी केलेली आहे. कसं आहे की गावातला एखादा स्थानिक व्यक्ती आहे, आता त्याचंसुद्धा विजय हजारेचंसुद्धा बांधकाम परवानगीसाठी ज्यावेळेस आलं त्याचं पण सेम केलेलं आहे आपण. 18 जुलै 2016 अन्वये त्याची आपण कर आकारणी केलेली आहे. याच्यामध्ये मला नाही वाटत मी काय चुकीचं केलं आहे. दुसरी गोष्ट आहे की ह्या जो परिसर आहे हा पूर्ण नेरळ विकास प्राधिकरणामध्ये आहे. तर नेरळ विकास प्राधिकरणा वेळोवेळी ज्या ठिकाणी अतिक्रमण होत असेल किंवा अनधिकृत बांधकामात होत असेल तर आपण नेरळ विकास प्राधिकरणाला वेळोवेळी कळवलेलं आणि त्यांनी त्यांच्याकडे संबंधितांवर कारवाई काय केले त्याची पाहणी तुम्ही स्वतः बघू शकता. त्या गोष्टीमध्ये काय केलं त्यांनी, ते जीप दिले ती कशी चालवता येईल, त्याच्याकडे काय पुरावा आहे का, कोणती शाळा अधिकृत शाळेला कोणते परवानगी लागते, काय गोष्टी आहेत. आणि शाळा म्हणजे नक्की काय, प्री स्कूल वेगळं असतं, प्रायमरी स्कूल वेगळं असतं, सेकंडरी स्कूल असतं, त्यानंतर हायर सेकंडरी स्कूल असतं, त्यानंतर तुमचं कॉलेज आलं. तर याच्यामध्ये प्री स्कूलला काय काय परवानग्या लागतात त्या परवानग्या 100% त्या लोकांकडे आहेत आणि मी त्याची खात्री केलेली. हवं तर त्यांनी माहितीचा अधिकार टाका, त्यांनी व्हिडिओ कळवावं त्या गोष्टी. ती गोष्ट आहे ना, जी गोष्टी मी खात्री केले, ज्या गोष्टी प्रायमरी स्टेजला ज्या गोष्टी पाहिजेत म्हणजे प्री प्रायमरी स्कूलला ज्या परवानग्या पाहिजेत त्या परवानग्या सर्व परवानग्या त्यांच्याकडे. तुम्ही दोघांनी अर्ज केला होता अमर मिसाळ आणि महेश. 100% ऐकून घ्या, ही जी इमारत आहे ह्या इमारतीबद्दल आपण बोलतोय तर महेश विर्ले आणि अमर मिसाळ यांनी ज्यावेळेस ही प्रॉपर्टी घ्यायचा विचार केला, कोण, राजेंद्र तुकाराम विर्ले, दत्तात्रय तुकाराम विर्ले यांची जी प्रॉपर्टी ती घेण्याचा आम्ही विचार केला होता की ही प्रॉपर्टी घेऊ. परंतु की ज्यावेळेस ती प्रॉपर्टी आम्ही म्हणजे त्यांच्याकडे मागणी केली की आम्हाला परवानगी घ्यायची, कोणाकडून, जिल्हा परिषदेकडून, नेरळ विकास प्राधिकरणाकडून. तर आम्हाला ते कागदपत्रे बघितले, त्याच्यानंतर की समजलं का ह्या रोडची कॅटेगरी खूप काय मोठी आहे, आपल्याला तांत्रिक अडचणी येऊ शकतात, त्याच्यामुळे आपण ही गोष्ट आहे तशी त्यांच्याकडे ठेवून द्यायची. त्याच्यामुळे आपण ते तिथं स्टॉप केलं. आपण 2 वेळा रिट अर्ज केला आणि पुरावा तुम्ही आम्हाला तर काल अख्खं म्हणजे रूममध्ये मी भोगम नाही, तुम्हाला मी पुरावा देतो, जे पुरावे पाहिजेत ऐकून घ्या. पुरावा घेऊन या, जे पुरावे पाहिजेत ना, मी 1 मिनिट मी तुम्हाला रिट अर्ज देतो. तुम्हाला पत्रकार परिषद आपण जे लांबचे आहेत का, असं नाही. आज पत्रकार परिषद तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला आरोपाचे खंडन करायचे होते, बरोबर. तर या अर्थी तुम्ही मुद्दा जे सगळे लिगली कागदपत्र घेऊन बसायला हवे. हे बघा, पत्रकार परिषदेमध्ये जे पाहिजे तुम्हाला ते भेटलं होतं. आपली ग्रामपंचायत खुली किताब आहे, त्याच्यामध्ये काय विषय नाही. दुसरी गोष्ट, कधी पण जा आणि उघडून या असं नाही होणार ना. कसं काय नाही होणार की ज्या कामकाजाच्या वेळेत उघडायचे त्या वेळेस उघडून तुम्हाला ते दाखवून देऊ. आज तुम्हाला पत्रकार परिषद घ्यायचं होतं तर ते करताना तुम्ही ते पुरावे दाखवला पाहिजे. हे बघा की पत्रकार तुमच्या प्रत्येक याच्यासाठी तुमच्या कार्यालयात नाही, आपण देऊ तुम्हाला सर्व व्हॉट्सअपने PDF सगळ्या गोष्टी तुम्ही घेऊन या. हे बघा कसं आहे की
त्यांनी काय घेतलं आहे ना काय नाही ती माहीत नाही का तुम्हाला जे पाहिजे ते मी माझ्याकडून पुरवण्याचा मी तुम्हाला 100% पुरवतो आहे ती गोष्ट. आता तुम्ही आज नाही घेतले तर तुम्ही ती गोष्ट धरून बसाल तर मी ग्रामपंचायत दप्तर इथं घेऊन बसणार नाही का त्यांनी नक्की कोणत्या मुद्द्यावरती घेतणार आहे. तर मला ज्या गोष्टी मी तुम्हाला उत्तर देतो ना तुम्हाला ते ग्रामपंचायत दप्तरातून ते उत्तर पण देतो आणि PDF फाईल पण देतो तुम्हाला कॉपी पण देतो. आणखी विषय बोला तुम्ही. अजून एक मुद्दा तुम्ही नाही घेतला ते तुमच्या इमारती तुमच्या काळात न झाली की महेश उल्ले हा सापकोटा आरोप आहे. तुम्हाला एक सांगतो बघा हा तुम्ही पूर्ण ह्या रस्त्याची तुम्हाला माहिती असेलच. या रस्त्यामध्ये स्वतः त्यांनी उपोषण केलेलं नाही उपोषण केलं असं नाही. जी अनधिकृत यादी आहे ती PWD पहिल्यांदाच दाखल केली आहे म्हणजे सर्वांकडे ती आहेच मला वाटतं ती यादी. आणि त्या यादीच्या अनुषंगाने बघा आणि आत्ता तुम्ही कम्पेअर करा याच्यामध्ये तुम्हाला किती बांधकाम आहे त्याच्यामध्ये तुम्ही. मुद्दा काय ते तो वेगळा तो ह्याचा भाग होता. मात्र तुमच्या काळामध्ये जे दिसण्यासारखे अनधिकृत बांधकाम आहेत उदाहरणार्थ ते गाळे त्याच्यावर मध्यंतरीच्या काळात सोशल मीडियावर वाजत आहे बरोबर प्रसारमाध्यमातून बरोबर एकीकडे कार्यसम्राट म्हणून महेश उल्लेंचं नाव होतं. एक अनधिकृत म्हणजे भिंत पाडली त्या बिल्डरची पाणी साचतो हे गाळे पाडण्यासाठी तुम्ही काय पुढे मला एक पूर्ण सांगतो की आपल्याला आम्ही सरसकट त्यांना दिलेल्या नोटिसा त्यानंतर जिल्हा परिषदेला केलेला अहवाल की जे काय PWDला कळवलं आहे असं नाही का आपण यालाच कळवलं आहे. PWD जिल्हा परिषद आहे बघा हा जो रस्ता आहे हा PWDच्या अखत्यारीतला रस्ता आहे. एक सरपंच म्हणून मला गावठांमध्ये जे जे अधिकार आहेत ते मी वापरेल पण त्याच्या पलीकडे माझ्यावरती काही बंधनं आहेत आणि त्या बंधनाच्या अनुषंगाने आपण तरीसुद्धा याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे म्हणून आपण ते यांच्याकडे केलं. आता नेरळ विकास प्राधिकरणाने का कारवाई केली नाही त्याचं तुम्ही स्वतःच तुम्ही त्यांना विचारू शकता ती गोष्ट का चुकीचा प्रश्न. मला माझ्या अधिकार क्षेत्रामध्ये ती गोष्ट नाही. तुम्हाला एक सांगतो मला नैसर्गिक नाला खुला करायचा होता त्यावेळेस आपण तो नाला खुला केला. दुसरी गोष्ट आहे की हे जे अधिकार आहे पूर्णपणे अधिकार तुम्ही वाटतं माहिती काढून बघा याच्यामध्ये नेरळ विकास प्राधिकरणाकडेच पूर्ण अधिकार आहेत आणि त्यांच्याकडून त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे अशी माझीसुद्धा इच्छा आहे. आणि याकरता मी बास्टेवाड साहेबांशी बोललो होतो की साहेब अशा प्रकारचे अनधिकृत बांधकाम आहेत तर याच्यावर काय कारवाई केल्या पाहिजेत तर त्याला तुम्ही पेनल्टी आकारा त्याला तुम्ही डबल अप करा या बऱ्याचशा गोष्टीच्या तर झाल्या होत्या त्यावेळेस. तर याच्यापुढे नेरळ विकास प्राधिकरण याच्यावरती कारवाई करेल अशी मी पण अपेक्षा ठेवून चाललो तुमच्याप्रमाणेच. 100% केलं आहे. हां केलेलं आहे सगळ्या प्रती देऊन टाकतो तुमच्याकडे. हे बघा ते मी एकही बांधकाम परवानगी दिलेली नाही बरोबर. दुसरी गोष्ट आहे की ना हरकत दाखला म्हणजे कशासाठी की तुम्ही त्यांच्याकडून परवानगी घ्या जिल्हा परिषदेकडून परवानगी घ्या या अटी शर्तीवरती आपण त्यांना जे काय त्यावेळेस दाखले दिलेत. कसं आहे का मी 2021ला सरपंच त्यावेळेस ज्या लोकांनी मागणी केली त्या तर याच्यावरले सगळेच लोक आहेत ज्यांनी मागणी केली त्याच्यातला तो 20,000 करतो त्यांनीसुद्धा ते आपल्याकडे कर आकारण्यासाठी मागणी केलेलीच आहे ना. कर आकारणी वेगळी आणि बांधकामाला दाखला देणं हा दोन्ही भाग खूप वेगळे नाही ना. त्याच्यामध्ये प्राधिकरणाकडे जेव्हा एखाद्या प्राधिकरणाकडे अख्ख्या जिल्ह्यामध्ये तो की इथेशी आपल्याकडे सरसकट जमीन आहेत इथं कुठे प्राधिकरणाची हद्द अमुक आहे अमुक ह्या गोष्टी आहेत ह्या कुठं अजूनपर्यंत डिसाईड झालेल्या नाहीत त्या गोष्टी कुठं काय अजून एकच मिनटं ऐकून पुढचा विषय की या पलीकडे गेल्यानंतर ज्यावेळेस जिल्हाधिकारी लागतात त्यांच्याकडे ते मागून घेतात त्यावेळेस का आम्हाला नारखत दाखला पाहिजे ग्रामपंचायतचा. मग त्यावर ह्या सगळ्या गोष्टी जर तर आणि म्हणजे प्रचंड पेच प्रसंगातल्या गोष्टी आहेत आणि या पेच प्रसंगातल्या गोष्टी हँडल करून नाही तर विकास करणं या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत आणि तुम्ही सगळ्या त्या गोष्टी जाणू शकता की ती जी म्हणजे गंद्रेंची जी जागा जी बोलता येते तर त्या गंद्रेंनी आणि लैला युसुफ काझी आणि बरकत बाजी या तिघांनी माझ्याकडे एकमेकांच्या विरुद्ध तक्रारी अर्ज केल्या. तक्रारी अर्ज केल्यानंतर का ते जे बांधकाम आहे ते बांधकाम म्हणजे त्याला विनाकारण ते वापरते त्याला ठरवण्याचे पूर्ण अधिकार ते अधिकृत अनधिकृत दुसऱ्याच्या जागेत तिसऱ्याच्या जागेत या सर्व गोष्टी नेरळ विकास प्राधिकरणाकडे आहेत आणि त्या अनुषंगाने आपण त्याला पत्रव्यवहार केला पण त्याच्यावर कारवाई झाली नाही. त्यानंतर त्याची जर वापर करतायत तर त्याच्याकडून ते कधीही निष्कषित करता येईल या अटीवरती आपण ती गोष्ट केली. आपण 18 जुलै 2016च्या परिपत्रकांमध्ये त्याला कर आकारणी केलेले आणि ज्या वेळेस ते कोर्टात गेलेले आहेत त्याचा निर्णय लागेल ते निष्कषित होणार होते त्या गोष्टीमध्ये. मला कोणी काय बोलू शकतो की जे काही केलं आहे तुम्ही तक्रार करा संबंधित ठिकाणावर करे बरं का नाही की सरपंच म्हणून मी कुठे रस्त्यावर काम करायला जात नाही पण त्यांच्यावरती म्हणजे त्यांच्यावरती ऑब्झर्वेशन करण्याचं काम तर आपण करतोयच. तर
जिथे कुठेशी दर्जा खालावल तिथं मी सुद्धा तक्रार करेल, त्यांनी सुद्धा तक्रार केली पाहिजे. आणि जिथं तक्रार केली असेल तिथे आपण त्यांचा पाठपुरावा पण घेतला, ती कोर कटिंग वगैरे करून घेतलेली आणि त्याचा रिपोर्ट पण सुद्धा आलेले आहेत. आणि ते रिपोर्ट तुम्हाला हवं तर मी त्यांच्याकडून घेऊन तुम्हाला पाठवून देतो. जर असतो तर सूर्य पण रात्रीच आल्या पाहिजे, तर दोन्ही एकत्र नाही येणार ना त्या गोष्टी. ज्याची तक्रार होती त्यांना बोलवलं नाही. अहो मी कोण बोलवणार आहे तुम्ही सांगा ना मला. याला नेरळ विकास प्राधिकरणकडे तक्रार केली ना त्यांनी, त्याला महेश उर्ले कसं काय बोलवलं त्या गोष्टीला? ज्यांच्याकडे तक्रार केली त्यांनी बोलवायला पाहिजे ना. त्यांनी सरपंचाकडे तक्रार केली का? त्यांनी तक्रार केली नेरळ विकास प्राधिकरणाकडे. प्रश्न विचारतात आज सर्व तालुक्यातले आजूबाजूचे सर्वचे सर्व पत्रकार. एक मी तुम्हाला प्रांजल प्रश्न विचारू इच्छितोय. आज तुम्हीच मला प्रश्न विचारत की आपल्या ग्रामपंचायतसारखी ग्रामपंचायत कशा बाबतीत की इथशी जर कोण वारलं त्या दुःखाच्या प्रसंगात त्याला 1 रुपयाही खर्च न यावा, त्याच्यावरती कोणताही दडपण न यावा याकरता आपण त्याला त्या लाकडाचे चार्जेस ठेवले नाही. इथे कोणताही दाखला असेल तुम्हाला, एक दाखल्याचं कोणत्याच दाखल्याचं कधीच कसलं चार्जेस नाही आपल्याकडे. तिसरी गोष्ट आहे की ह्या परिसरातल्या नागरिकांना म्हणजे चांगला उपचार भेटावा त्याकरता ॲम्ब्युलन्स आणि स्वतः आम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन कशा पद्धतीने त्यांना काय करतो आहे ते तुम्ही न्यूजमध्ये बघतायत त्या गोष्टी. की हे बघा विरोधक कशा विचारसरणीचे तुम्हाला एक चांगला अनुभव आला आहे. मी तुम्हाला आता सांगितलं की ज्या वेळेस मी विजय हजारे यांच्या त्या रस्त्याच्या बाजूला नारळ पडायला तो रस्ता बनवायला गेला, तुम्ही सांगा मला तो रस्ता पूर्वीपासूनचा रस्ता आहे तो आज मी गेलो तिथेशी नारळ पडायला असं नाही. आज त्या ग्रामस्थांच्या वहिवाटीमध्ये 25 वर्षापासून तो रस्ता तिथून लोक ये जा करतात. मग त्याच वेळेस ज्या लोकांनी निवडून दिलं आहे, ज्या ग्रामस्थांनी निवडून दिलं आहे त्यांच्या विरोधात जाऊन तो रस्ता का अडवला, त्याच्यानंतर तिथेशा मातीचा भराव करून माझी कोलारे गावची जी जनता आहे, माझ्या कोलारे गावची जी लहान पोरं आहेत, माझ्या कोलारे गावची जी लहान वृद्ध लोक आहेत जे आजारीपेक्षा त्या गटारातून का 1.5 वर्ष गेलं असा सवाल एकदा तुम्ही विचारला असता तर माझ्या मनाला आणखी समाधान वाटलं असतं. एक पत्रकार म्हणून ती गोष्ट तुम्ही विचारली असती ना, बाबा का लोकांना त्रास दिला 1.5 वर्ष, ज्या लोकांनी निवडून दिलं त्या लोकांना एवढा त्रास देणं हे कुठंतरी पटतंय का? काय ही ऐकून घ्या ना. मी याच्याकरिता आपण 2 वेळा त्या ग्रामसेवकाला त्याला निलंबित करण्याचा पर्यंत प्रयत्न केलेत आणि तो सुद्धा त्या गोष्टीचा जो ज्यांनी पत्रकार परिषद घेतली त्याला पण माहीत आहे ती गोष्ट. आणि मी आज पत्रकार परिषद बोलतो आहे, जर नाही तो करत ग्रामसेवक तर त्याच्यावरती मी लगेचच्या लगेच ॲक्शन घेण्यासाठी पाठवून देतो ना. मी त्या ग्रामसेवकाला अद्यापपर्यंत 9 वेळा ती जागा मोजणीचा आदेश दिला. तीच नाही, सर्व जेवढ्या गावठाण आहेत, जेवढ्या मसनवट्या आहेत, जेवढे गुरचरण आहेत, एकही जागा ठेवायची नाही. जेवढ्या शासनाच्या मालकीच्या ज्या जागा आहेत त्या सर्व मोजणी करून शासनाकडे ताब्यात असल्या पाहिजेत या अनुषंगाने सगळ्या मोजणीचा आपण प्रस्ताव केलेला आहे. की माझ्या सरपंचाच्या काळात जर रस्ता तो होत नाही तर मी बाबा सांगतोय की वरिष्ठांना तक्रारी करतोय तरी वरिष्ठांनी निलंबित करत नाही. तुम्ही करावं पाहिजे होतं. मी लगेच करून टाकू आपण त्या गोष्टीला, काय विषय ऐकून घ्या ना. असं जर मोजणी होत नाही तर त्यांनी पण त्या गोष्टीवरती कारवाई करायला त्यांच्यावर लावायला पाहिजे होती ना. ज्यांची मागणी आहे त्यांनी एकदाही कारवाईचं कधी पत्र मागितलं नाही का बाबा या संबंधितांच्यावर कारवाई झाली पाहिजे का ग्रामसेवक दुर्लक्ष करतोय, कर्तव्यात कसूर करतोय याच्यावर कर्तव्य एकदा तरी त्यांनी पत्रव्यवहार करायला पाहिजे ना ती गोष्ट. तर मीच नाही आहे का आम्ही प्रत्येक मासिक सभेमध्ये विरोधकसुद्धा सगळ्यांची तीच मागणी असते आणि ग्रामसेवकांनी ते केले नाही याचा साक्षीदार तो स्वतः व्यक्ती आहे. दुसरी गोष्ट आहे की हा जो प्रत्येक रस्ता आहे, नेरळ विकास प्राधिकरण असू द्या, MMRD असू द्या, गावठाण असू द्या, कुणाच्या ना कुणाच्या जागेमधून रस्ता गेलेला आहे आणि त्या खाजगी वैयक्तिक जागेतून गेलेला आहे. असं प्रत्येकाने रस्ते अडवले, माझी जागा आहे, माझं आहे, तर रस्ते कोणतेच राहणार नाही. ही गोष्ट आहे ना. तर त्याच्यासाठी कायदे वेगळे आहेत आणि इतरांसाठी कायदे वेगळे आहेत, ही गोष्ट साफचुकीची ना. दुसरी गोष्ट आहे अतिक्रमण. हा विषय तुम्ही वारंवार काढता, अनधिकृत बांधकाम विषय काढतात तुम्ही. हा विषय न काढला का चंद्रकांत, त्याचं नाव विसरलं मी, त्यांच्या भावाचं, त्याच्या सख्या भावाचं अतिक्रमण तिथंच आहे. त्या अतिक्रमणाच्या अनुषंगाने त्याच्या तक्रारी अर्ज केला होता सोमनाथ विर्लेंनी आणि त्या अन्वये तो तिथून बरखास्त झाला सदस्यपदावरून. तर जो अतिक्रमण म्हणजे जो अतिक्रमणाला वाचा फोडतोय, जो अनधिकृत बांधकामाला वाचा फोडतोय त्या व्यक्तीच्या सख्या भावाचं अतिक्रमण असणं, अतिक्रमण बोलतो मी, अनधिकृत नाही बोलाल. अतिक्रमण आणि अनधिकृत 2 शब्द आहेत. अनधिकृत म्हणजे काय की एखादी जागा आहे आणि ती कोणाच्या तरी मालकीची आहे, त्याच्यामध्ये त्यांनी बांधकाम केलं आहे, तो अनधिकृत झाला. आणि जी जागा शासनाच्या मालकीची आहे किंवा गटर आहे
किंवा रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये बांधकाम केलं ते अतिक्रमण झालं आणि त्याचं जे भावाचं जे असेसमेंट आहे त्याच्यावर अतिक्रमणाचा नेरळ ग्रामपंचायत शिक्कासुद्धा आहे. जर अशा अवस्थेत असा व्यक्ती म्हणजे आपलं झाकून ठेवायचं, दुसऱ्याचं वाकून बघायचं ना दुसऱ्याचं दाखवून द्यायचं, असा व्यक्ती सांगत असेल का मी खूप उपोषण केलं आहे, अतिक्रमण काढून शकलं, तर आपल्या घरापासून सुरुवात व्हायला पाहिजे ती का बाबा पहिले हे अतिक्रमण काढून टाका. आणि ती गोष्ट हे बघा, दुसरी गोष्ट आहे की माझ्यावर कितीतरी आरोप झाले, पण जनहिताच्या दृष्टीने ज्या ज्या गोष्टी योग्य असतील त्या करण्याचा मी चोख प्रयत्न केला आणि असे आरोप होत राहतील, त्याचं खंडन मी करत राहील. की मी ज्या दिवशी इथं सत्तेत बसलो तिथं पाणीच नव्हतं प्यायला. नेरळ विकास प्राधिकरणाने आपल्याला कोणतं त्यावेळेस पाणी उपलब्ध केलं नव्हतं. ग्रामपंचायतचं पाणी, सर्व लोक इथून निघून चालली होती पाणी नाही म्हणून. आता पाणी नाही म्हणून कोणी जर दानशूर व्यक्तीने केलं असेल, कसं तरी काम झालं असेल, त्याच्या पाण्यासाठी काम झालं होतं. ते पाणी पाईपलाईन निघून गेल्या पाहिजे, ती काढून टाकल्या पाहिजे, जनता पाण्याशिवाय राहिल्या पाहिजे. याकरता कोण जर उपोषण करत असेल ते कितपत योग्य आहे त्या उपोषणकर्त्यांनी ठरवल्या पाहिजे. ती गोष्ट की आपली जनता आहे, आपण तिथून निवडून आलो, आपण त्यांचं नेतृत्व आहे, त्यांना पाणी दिल्या पाहिजे. आणि तिथं नाही, जर जिल्हा परिषदला उपोषण करून थांबलंच नाही तर PWDला गेलं पुन्हा, तर PWDने ग्रामपंचायतीला 12.5 लाख रुपयाचा दंड ठोठावला. अरे बाबा, मी बोललो त्याच्यामध्ये ग्रामपंचायत कशी दंड भरेल? जर सर्वसामान्य जनता इथं पाणी पित आहे, जनता जर एक दिवस लाईट नसेल, एक दिवस पंपा बिघड झाला, तर जनतेचा असा एकदम म्हणजे कौल मासतो इथंशी त्या गोष्टीचा की पाणी हे जीवन आहे ना. आज तर त्या व्यक्तीला किती महत्त्व दिलं पाहिजे हे सर्व जनता ठरवल का किती महत्त्व दिलं पाहिजे अशा व्यक्तीच्या. आणि माझ्यावर जे भ्रष्टाचाराचे आरोप केलेत, मी तुम्हाला सांगतो, मी चोख पद्धतीने सांगतोय का एक आता मध्यंतरी एक बातमी आली होती, आपल्याच पत्रकार बंधूंनी लावली होती की अमुक ग्रामपंचायतमध्ये 2,500 ते 3,000 रुपयाला स्ट्रीट लाईट जी आहे ती खरेदी केली जाते. पण माझी लाईट 100 वॅटची लाईट 750-1,000 रुपयामध्ये खरेदी केली जाते. तर ही गोष्ट आहे ना, ही पारदर्शकता आहे. ही ग्रामपंचायत ज्या दिवशी आलो त्या दिवशी पण तेवढ्याच कर आकारणी, आता साधारण 10-15%, पण आज 20 लोक घेऊन, 20 नवीन पोरं घेऊन आपण पूर्ण ग्रामपंचायत रस्ते झाडले जातात. लोकांच्या समस्या कुठं योग्य वेळी योग्य याच्यात फवारणी. इव्हन तुम्ही मागे बातमी केली पत्रकार साहेब तुम्ही की सरपंच महेश बुर्ले यांनी फक्त कोल्हारे ग्रामपंचायतमध्ये नाही तर नेरळमध्ये पण सुद्धा येऊन डेंग्यूची फवारणी केली. तर अशा पद्धतीचा कारभार आहे ना आपला. हे बघा की तुम्ही प्रत्येकजण गेल्यानंतर पाणी पिता, बिस्लरीची बॉटल प्रत्येकजण पिता, बरोबर का नाही? त्या बिस्लरीच्या बॉटलचा एक छोटासा पोर्शन असतो का त्याच्यामध्ये पाणीच नसतं. ती विरोधक लोक आहेत तेच दाखवत राहतील का बाबा ही बिस्लरीमध्ये इथं पाणी नाही. तर आपण त्या गोष्टीकडे बघितल्या पाहिजे का नाही बघितलं पाहिजे ही जनता ठरवणार आहे. आपण कितीही गोष्टीचा जरी मी कुणालाही डायवर्ट करण्याचा प्रयत्न केला, जनतेला किंवा कुणाला डायवर्ट करण्याचा प्रयत्न, जनता खूप सक्षम आहे आणि समाधानी आहे. मला खूप हे बघा, मला सार्थ अभिमान आहे की मग मला वाटतं त्या विरोधकाला ऐकून घे ना, त्या विरोधकाला काही माहीत नाही किंवा तो जाणूनबुजून दिशाभूल करतोय की माहिती अधिकारी, ग्रामपंचायतचा माहिती अधिकारी हा ग्रामसेवक आहे. दुसरी गोष्ट आहे, ग्रामपंचायत सदस्याकरता ग्रामपंचायत केव्हाही खुली किताब, तुम्ही सांगायचे दुसऱ्या दिवशी डॉक्युमेंट त्याचे ओपन असतील. हे बघा, कितीतरी टेंडर केलेले जे वर्क ऑर्डर असतील, जे कार्यारंभ आदेश असतील, ते माहितीच्या अधिकाऱ्याशिवाय फिरतात, तुमच्याकडे पण येतात. तर नाही मिळत ही गोष्ट साफ खोटी आहे. दुसरी गोष्ट राहिला CCTVचा प्रश्न. आता त्यांनी CCTVची मागणी कोणाकडे केले? ग्रामसेवकांना, माहितीच्या अधिकाऱ्याने का कशाने केले मला माहीत नाही ती गोष्ट. जर केले तर त्या ग्रामसेवकांनी जर त्याच्यामध्ये विलंब केला माहिती अधिकाऱ्यांनी, तर त्याच्यावर 100% कारवाई झाल्या पाहिजे. आणि त्याच्यावरती जे अधिकारी आहेत, माहिती अधिकारी जे असतील ते बसलेत ना, त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई झाली पाहिजे अशा व्यक्तीवरती जर दुर्लक्ष करत असतील तर त्या गोष्टीमध्ये. दुसरी गोष्ट आहे का CCTVचा विषय. आता तुम्ही सांगा मला का त्या ज्या CCTV त्यांनी ग्रुपवर टाकल्या कर्जत मीडिया असोसिएशनवरती, त्यांनी माहितीचे अधिकारी घेतलेले आहेत का? नाही घेतल्या. मी तुम्हाला सांगतोय माहितीचा अधिकार नाही. मग ते कशा आल्या त्याच्याकडं? म्हणजे त्याच्या जागेवर आहेत ना ती तशी नाही, असं नाही ना. म्हणून फक्त दिशाभूल करण्याचं काम आहे. मी पुन्हा सांगेल, माझ्या परिसरातील सर्व जनता ही सुज्ञ आणि अतिशय हुशार. तुम्हाला सांगतोय, कुणी किती काय केलं दुःख तरी साहेब आम्हाला समस्या सगळी कशी अशी बोलणारे लोक आहेत. तर मी वारंवार त्या गोष्टीचा उच्चार करत राहील. आणि माझ्यावर एवढं म्हणजे ॲक्च्युली मी तुम्हाला एक हे बघा,
मी अशा विचारसरणीचा माणूस आहे का आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे, विकास झाला पाहिजे. त्या विरोधकांनी माझ्याकडे कितीतरी कामं आणले असतील की अशी कामं आहेत. त्याला विचारा स्वतःला की महेश मुरलेंनी जरासा विलंब केला का सरपंच म्हणून, का हे काम झालं नाही पाहिजे म्हणून. त्यांनी जी कामं इथं प्रस्तावित केली आहेत, जी कामं त्याला 25-15 म्हणून आले असतील, कुठे DPDC म्हणून आले असतील, कुठून आले असतील, तर ते योग्य वेळी त्याला आपण त्याचं टेंडरिंग करून ते सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. त्याच्यामुळं मला अजूनपर्यंत मला हे जे विरोधक आहेत तुम्हाला म्हणतो इथले विरोधकच समजले नाही मला की काम झालं नाही तर खूप उड्या मारायच्या, काम होतं आहे तर त्याला विरोध करायचा आणि काम झाल्यानंतर त्याच्यावरती ताशेरे ओढायच्या. तर अशा प्रकारचे विरोधक असताना ही विकास कामं केल्यात मी. तर तुम्ही विचार करा कशा प्रकारचा. दुसरी गोष्ट आहे का एक सरपंच म्हणून मला पत्र काढण्याचा 100% अधिकार आहे. आता पत्र चुकीचं आहे नाही चुकीचं त्यांनी ठरवलं पाहिजे ती गोष्ट, बरोबर का नाही. त्यांनी मला त्यावेळेस प्रश्न केला होता की नेरळ विकास प्राधिकरणामध्ये किंवा खाजगी जागेमध्ये तुम्ही पत्र काढू शकत नाही. मग आता हे जे बांधकामं आहेत ती सर्व खाजगी जागा, अतिक्रमण असेल, अनधिकृत असेल, ह्या ते आहे ना. नेरळ विकास प्राधिकरणावरती का नाही शिंतोडे ओढत. म्हणजे व्यक्तिशः महेश मुरले म्हणजे सरपंचाला कुठेतरी बदनाम करायचे. जी संबंधित अथॉरिटी आहे, जी संबंधित जी म्हणजे कार्यप्रणाली आहे, जसं की नेरळ विकास प्राधिकरण वारंवार मी घेईल. मग नेरळ विकास प्राधिकरणाकरिता का नाही तुम्ही उपोषणाला बसले का बाबा हे अनधिकृत बांधकाम झाले का त्यांच्यावर का शिंतोडे उडवत नाही का यांचा अमुक इंजिनियर आहे का अमुक कोण जे का असतील ते अधिकारी कोण असतील, अभियंता असतील, कोण असतील, त्यांच्यावरती का शिंतोडे. फक्त जाणूनबुजून माझं नाव खराब करण्याकरता हे केलं जाते. बाकी याच्यामध्ये तथ्य नाही. आणि भ्रष्टाचार, तुमच्यावर भ्रष्टाचार म्हणजे काय केलं ते बोललेच नाही मला तुम्ही कालची मी तुमची सर्वांची बातमी बघितली ती नेरळ आपल्या इथं भ्रष्टाचार उघड केला. व काय भ्रष्टाचार केले मला पण समजलं पाहिजे ना. भ्रष्टाचार काय अपार केला आहे कशामध्ये. एक तुम्हाला म्हणतो की टायमाला आपण खिशव्यातून संपू ह्या विचारसरणीचा माणूस आहे मी. तर माझ्यावर ते जे आरोप होतात ना त्याचा म्हणजे आरोप करण्यापेक्षा तुम्ही कारवाई करा. तुम्ही जाऊन तुमच्याकडे सिव्हिल कोर्ट आहे, क्रिमिनल कोर्ट आहे, तुमच्याकडं जर मी अपार केला आहे तर कलम 39 प्रमाणे कारवाई करा. आयुक्तालय आहे, तुमचं जे नेरळ विकास प्राधिकरण आहे, कार्यकारी अधिकारी आहेत आपल्याकडे. तर ह्या गोष्टी न करता जाणूनबुजून पत्रकार परिषद घेणं योग्य आहे, पण त्या ग्रुपवरती बिनबुडाचे आरोप करणं हे योग्य नाही आहे. आणि अशा आरोपांकरता हे बघा कसं आहे की मला खरोखर वेळ नाही आहे. माझं काम आहे का इथं विकास काम झाल्या पाहिजे, माझी जनता सुखावल्या पाहिजे. माझ्या इथं जे मला करता येईल चांगलं काम, मला वाईट काम करायला वेळ नाही तर मी प्रत्येकावरती ज्याच्यावरती ज्यांनी केलं आहे ना त्याच्यावरती मी जाऊन केव्हाही मानाचा दावा टाकू शकलो असतो. पण मला पुन्हा मी कोणत्या विचारचं समजते का काम करायला पाहिजे, विकास करायला पाहिजे. जो वेळ आपला विरोध करण्यात जातो, जी एनर्जी आपली विरोध करण्यात जाते, ती एनर्जी आपण विकास कामात घालवणं या विचारसरणीचं मी व्यक्तिमत्व आहे. त्या कारणाने बऱ्याचशा गोष्टी लोक फायदा घेतात. पण याच्यापुढे कुठेतरी काळजी घेतली जाईल, कारण की मला तुमच्याकडून समजते ती गोष्ट का वेळेत गोष्टीला विरोध केला पाहिजे आणि ते करू आपण. व्यक्तीने तारामती हरिश्चंद्र तांबोली यांचा रस्ता अडवला आहे. त्याच्यामध्ये अनधिकृत जाऊन शेड बांधले, त्याला ग्रामपंचायतीपासून निष्कासित करण्याचा आदेश आपण त्यांना पत्रव्यवहार पण केलेला आहे. जो रस्ता तो आला आहे तो त्याच्याकडे बनवून दिलेला आहे कॉन्क्रीटकरण, तोच मागतोय का बाबा याला पुढे जाऊन द्यायचा नाही. म्हणजे हा कोणताही नाही. म्हणजे रस्ता तुम्ही त्या बिचारांना रस्ताच नाही हो. तांबोली जे आहेत ना त्या लोकांना रस्ताच नाही कुठूनच. तो एकमेव रस्ता आहे, त्याच्यावरती जाऊन त्यांनी अनधिकृत आता शेड बांधले. तर असा व्यक्तिमत्व सांगतो का रस्ता पाहिजे. हा कशा प्रकारचे व्यक्तिमत्व. म्हणजे माझं घर भरल्या पाहिजे ना दुसऱ्याचं घर तुटल्या पाहिजे असं नाही होत. बघा की नेरळ विकास प्राधिकरणाच्या व्यतिरिक्त जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये एक क्षेत्र महसुली गावठाण आणि एक विस्तारित गावठाण क्षेत्र. आता विस्तारित गावठाण क्षेत्रसुद्धा कायम झाल्या पाहिजे. जी लोकं राहतात आज न राहत ना, ती 40-50 वर्षापासून राहतात सर्व लोक. तर विस्तारित गावठाण हे गावच्याच लोकांसाठी असतं. आता काय झालं, त्या विस्तारित गावठाणाचा जो सब डिव्हिजन लेआउट जो बनलेला आहे त्या पद्धतीने त्यावेळेस तिथं अंमलबजावणी झालीच नाही ना. मग ती अंमलबजावणी झाल्या पाहिजे आणि त्यांची मागणी आपल्याकडे आल्या पाहिजे. आणि ती मागणी आपण आपले जे कार्यसम्राट आमदार आहेत त्यांच्यामार्फत कलेक्टर, जिल्हाधिकारी यांच्याकडे पोचवून तिचं फेरमोजणी करून ज्या आहेत त्या स्थितीत त्यांना मिळकतपत्र मिळायला पाहिजे या अनुषंगाने आपण त्यांना नोटिसा दिल्या होत्या. तुमच्या माहितीसाठी होतो आमचं जे धामोते गाव विस्तारित गावठाण याच्यामध्ये आजपर्यंत जवळजवळ 25-30 घरं आहेत. त्याच्यामध्ये त्याची पण 4-5 घरं आहेत. 3-4 तर पक्कीच आहेत. तुम्ही जाऊन बघा. 1-2 3 घरं त्यांनी बांधलेली आहेत तशी. प्रत्येकाने गावठाण हा आजचा प्रश्न आहे सांगा तुम्हाला. नाही तुम्ही मला अरे सरपंच याला कुठेतरी हे करतात. ज्यावेळेस हे जे विस्तारित गावठाण झालं
तिथून प्रत्येकाने मनमर्जीप्रमाणे ती गोष्टी केलेली आहे. आणि मी आज सरपंच असून पूर्ण गावावरती अन्याय करून एखाद्या गोष्टीचा निर्णय घेणं हे माझ्या दृष्टीनं मला योग्य वाटत नाही. त्याच्यामुळे वरिष्ठांना सांगितलं आहे का आम्हाला याच्यामध्ये तुम्ही न्याय द्या. आणि सोमनाथ विरले नाही, अख्ख्या गावामध्ये प्रत्येकाने घर तर प्रत्येकजण मानतो त्याच्या जागेमध्ये. आता गावठाण जागा ही गावाच्या विस्तारासाठी असते, म्हणजे गावासाठी असते. जर त्यांनी दुसऱ्या कोणाच्या जागेत बांधलं असतं त्याची तक्रार आली असती की बाबा अमुक अमुक व्यक्तीच्या जागेत बांधलं, सोमनाथ विरलेंनी पपेश विरलेच्या जागेत बांधलं, मयूर कर्लेच्या जागेत बांधलं का अमुक व्यक्तीच्या, अशी काही तक्रार आपल्याकडे प्राप्त नाही. दुसरी गोष्ट आहे का जे पण इथे तक्रार करतायत त्यांनी स्वतःच बांधकामं केलेली आहेत. आणि गावठाण जागेमध्ये गावाचा विस्तार, प्रत्येक घरामध्ये 20 वर्षानंतर 1-2 मुलं असतात. घराचं बांधकाम बाबा इथं झालं आहे तर दुसऱ्याला एक खोली झाल्या पाहिजे अशा हिशोबाने गावठाणाचा विस्तार होतो. आणि ते फक्त दामोते कोलारे ग्रामपंचायतीलाच नाही, अख्ख्या नेरळ ग्रामपंचायत सगळीकडे त्या विस्ताराची घोषणा. एक पत्र बनवलेलं आहे ते आमदार साहेबांकडून, ते आपण जिल्हाधिकाऱ्यांना देतो आहे की हा जो विस्तारित गावठाण आहे याच्यामध्ये फेरमोजणी कसं हे जे सब डिव्हिजन लेआउट झालेलं आहे ते ज्यावेळी झालं 1978ला, त्या 1978ला झालं. त्याच्यामध्ये त्याची जी प्रक्रिया होती किंवा त्याच्यावरती एक मोजणी होऊन त्याची अंमलबजावणी करून सगळ्यांना जे मिळकतपत्र द्यायला पाहिजे किंवा सातबारे वाटप करायला पाहिजे ते, आणि लोकांना त्या सातबाऱ्याप्रमाणे त्या सब डिव्हिजन लेआउटमधील त्या प्लॉट क्रमांक म्हणजे भूखंडाप्रमाणे त्यांना क्षेत्र द्यायला पाहिजे. ते दिलं का नाही दिलं ते माहीत नाही, त्याच्यामुळे अंमलबजावणी झालं नाही म्हणून असा प्रकार आहे. ठीक आहे ना. तुम्ही सांगा मला की गेली 4 वर्ष आपण पंचायत समितीमध्ये मेहनत घेतो, सगळ्या लोकांचा माहिती आहे ती गोष्ट आज सगळ्यांना की मी आजपर्यंत दिवाळी घरी बनवली नाही. आपण त्यांच्याबरोबर दिवाळी आमची रात्री 11-12 वाजता वहिनी वाट बघत असते त्यावेळेची, तर आपण सगळ्यांसोबत जाऊन दिवाळी बनवतो आहे. त्यानंतर आता मानगाववाडीचं तुम्ही बघितलं असेल, त्यांना आपण पाणी पोचवलं. त्या अक्षरशः त्या महिलांच्या डोळ्यामध्ये काल अश्रू होतं, जे मला काल खूप समाधान वाटलं त्या गोष्टी. कुणाच्या जे काही छोट्या मोठ्या समस्या असतील माझ्यापर्यंत येतात या पंचायत समितीतल्या, जसं की आता कसं माहिती आहे का, ही पत्रकार परिषद होऊन बाकीच्या गोष्टी नाही बोलत, पण समजा कुठून आलं आणखी काय का बाबा अशी गोष्ट आहे, ही गोष्ट पाहिजे ती पण देण्याचा प्रयत्न करतो आपण. आणि बऱ्याचशा गोष्टी केल्यात आपण, त्याच्यामुळे कुठेतरी एक सगळ्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह विचार आहे. आज ज्या तुमच्या अस्सल वाडीपासून वरच्या बोतिवलीपासून तर वडवलीपासून तर इकडं आपल्या बिरदोळ्यापासून तर वंजारपाडा कोदिवला जे काही गावं आहेत त्या गावांमध्ये खूप चांगलं की काही नसतानाही येणारं एकच व्यक्तिमत्व आहे महेश विरले सारखाच व्यक्तिमत्व पाहिजे. त्यामुळे कुठेतरी माझं नाव बदनाम झालं पाहिजे, कुठेतरी माझ्याविषयी एक वेगळी चर्चा झाली पाहिजे. ह्याकरता त्या गोष्टी ही पत्रकार परिषदेचा आशा होता, बाकी काय गोष्टी नाही.